न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। भूसंपादनाविरोधात उद्यापासून रामकुंडावर शेतकऱ्यांचे आमरण उपोषण। सिडको, रिंग रोड आणि एमआयडीसी साठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारपासून पंचवटीतील रामकुंड येथे आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे। प्रशासनाकडून बळजबरीने भूसंपादन होत असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनांनी मोबदल्यातील तफावत, दडपशाही आणि पुनर्वसनाचा अभाव यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। 17 गावांतील शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असून प्रशासनाने न्याय्य भूमिका घ्यावी। तुम्ही शेतकऱ्यांची संमती घेत नाही, शेतकऱ्यांना विचारत नाही। पहाटे 5 ला उठून त्या पवन दत्ता सारखा प्रांताधिकारी शेतकरी महिलांवर अत्याचार करतोय आणि आमचा विरोधी पक्ष देखील झोपलाय आणि प्रशासनाला तो कोणी म्हणजे बोलायलाच तयार नाही राहिलं। आज आमच्यात कुणाचंही नेतृत्व नाही, याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही। आम्ही तर यापूर्वीच बाधित झालेलो आहोत आणि आता हे नव्याने बाधित होणार आहे। त्याच्यामुळे हा लढा आम्ही तीव्र करणार आहोत। प्रशासनाला आमची एवढीच हात जोडून विनंती आहे की तुम्ही या बाधित शेतकऱ्यांच्या किंवा नाशिक जिल्ह्यातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या नादी लागू नका, त्यांना उद्ध्वस्त करू नका। सर्वात महत्त्वाचं हेच आहे की तुम्हाला आराखडा डीपी रोड आहे, तो तुम्ही मंजूर केला म्हणजे तो बांधला नाही, रेडी केला नाही आणि आता तुम्ही पुन्हा म्हणजे डीपी रोड न बनवता तुम्ही रिंग रोडचा घाट घालताय। हे कशासाठी आणि कोणासाठी? आणि यातल्या मंत्री तर कोणीच काही बोलायला तयार नाही। आणि एका मंत्र्याच्या माणसांची जर तुम्ही चौकशी केली तर ते मंत्र्याचे माणसं फक्त जमिनी बघतात, जमिनी गोळा करतात, त्याला अडचणीत आणतात ज्याच्या जमिनी असेल आणि नंतर त्याच्याशीच व्यवहार करून घेतात आणि त्याच्यासाठीच हा रिंग रोड तयार चालू आहे। हा आमचा स्पष्ट आरोप आहे। तर या इथल्या नाशिकच्या ज्या काही प्रशासन असेल किंवा जे काही लोकप्रतिनिधी असतील किंवा मंत्री महोदय असतील, यांना एवढं एकच सांगणं आहे की तुम्ही आज आम्हाला चिल्लर समजत असाल, शेतकऱ्यांना तुच्छ समजत असाल किंवा शेतकऱ्यांचा सन्मान न करता त्यांना बर्बाद करण्याचं जे तुम्ही काही धोरण चालवलंय त्याची थिणगी येत्या मंगळवारपासून पेटणार आहे। तुम्ही फक्त त्याची दखल घ्या। दखल जर नाही घेतली तर ह्या वनवा कसा पेटतो येत्या पुढील काळात तुम्हाला कळेल। आणि या उपोषणाची जर दखल घेतली नाही तर आम्ही आमच्या गावागावात बैठका घेऊन पुढे कोणतं आंदोलन करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे पण आम्ही ठरवलेले आहे। ते फक्त आम्ही आमच्या उपोषणात काय दखल घेतं प्रशासन याची वाट बघतो आणि त्याच्यानंतर आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही तिथेच ठरवून तुम्हाला सांगण्यात येईल। गोरगरिबांच्या जमिनी बळकावल्याच्या स्वरूपात हे भूसंपादन चालू आहे। या भूसंपादनामागे जवळजवळ भूमाफियांची एक टीम आहे। पहिल्या जमिनी घेतल्या, त्यानंतर आमच्या गावाला उद्ध्वस्त करायचं काम चालू आहे। परंतु आम्ही न्यायालयात गेलो आहे, 3 वेळा निकाल मिळालेले आहे। मान्य उच्च न्यायालयाने 3 वेळा स्थगिती आदेश दिलेले आहे। असे असतानाही सरकारचे चोरून काम सुरू आहे। त्यानंतर आता पुन्हा मागील हप्त्यामध्ये एक रेल्वेचा सुद्धा एक ट्रॅक येऊ राहिला आहे। मुंबई मनमाड रेल्वे लाईन यामध्ये सुद्धा 800 एकर जमीन जाते आणि एमआयडीसी मध्ये 600 एकर जाते। तर आमच्या गावांनी नेमकं करायचं काय? तर नुकतंच कळलं की 2014 साली शासनाने एक गॅजेट काढलेले आहे की आमची जी ग्रामपंचायत आहे त्रिंगलवाडी ग्रामपंचायत, त्यामध्ये पारदेवी आडवण हे एकमेकाला लागून गावं येतात। तर आमचे गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे की 12 जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 12 जिल्ह्यांमध्ये 1200 तालुके, त्यामध्ये 2200 गावं आहे। त्यामध्ये इगतपुरी तालुक्यातील 6 गावं येतात इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये, त्यामध्ये आमचं एक गाव येते। तर अशा इको सेन्सिटिव्ह गावामध्ये सुद्धा हे लोक संपन्नाचा घाट घालताय। तर त्या GR असा सांगतोय की या गावातच नाही तर या गावच्या 1 किलोमीटर अंतरावर सुद्धा कुठलाही प्रोजेक्ट होऊ शकत नाही। हा रिंग रोडचा जो घाट घातलेला आहे हा पूर्ण भूमाफियांच्या हिताचा आहे। शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही काही विकासाच्या डेव्हलपमेंटच्या विरोधामध्ये नाही। जे नॅरेटिव्ह लोक पसरवत आहेत की शेतकरी विकासाच्या विरोधात आहे, शेतकरी विकासाच्या अजिबात विरोधात नाही। शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आम्ही हा आंदोलनाचा विडा उचललेला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आणि सरकारलाही विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्या आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत।